श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजेच वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. म्हणजेच 21 जूनला सूर्याचे दक्षिणयान सुरू होते. हे दक्षिणयान 21 जून ते 22 डिसेंबर या 6 महिन्यांच्या काळात दक्षिणायन म्हणतात. तर आज दक्षिणायन आहे. तर या 21 जून पासून दक्षिणायन सुरू होत आहे आणि या काळात कोणतेच शुभ कार्य केले जात नाही. का केले जात नाही? चातुर्मास हा दक्षिणायनमध्येच सुरू होतो. श्रावण असतो, गणपती येतात, घटस्थापना येते. हे सर्व दक्षिणायनातील काळातील हे सण आहेत. त्याचबरोबर आषाढी एकादशी पण येते. दक्षिणायन काय होते? तर हिंदू धर्मात या महिन्याच्या काळात 6 महिन्याच्या काळात देवांची रात्र मानली जाते. हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल काळ मानला जातो. चला तर मग या दक्षिणायनचे वैशिष्ट्य काय आहे असतील तर बघा, या काळात वर्षा आणि शरद ऋतू येतात. या दक्षिणायनामध्ये दिवस हळूहळू लहान होतो आणि रात्री या मोठ्या होत जातात. हे 6 महिन्यांच्या काळाला देवांची रात्र म्हणली जाते. खगोलीय रचनेनुसार पाहायला गेलो तर या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे झुकण्यास सुरुवात होते. या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. 21 जून ते 22 डिसेंबर या 6 महिन्याच्या काळाला दक्षिणायन म्हणतात. तर बघा, उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. उत्तरायणमध्ये देव झोपले जाते. म्हणून या काळात डोहाळे जेवण, मुंज, लग्न, वास्तुशांती या दक्षिणायनामध्ये केले जात नाही, परंतु पितरांची सेवा या काळात केली जाते. हे पितरांचे दिवस मानले जाते. म्हणून दक्षिणायनमध्ये पितृ पंधरवडा येतो. 21 जून पासून सुरू होत आहे दक्षिणायन. मग दक्षिणायन कधी संपते व उत्तरायण कधी सुरू होते? पहा, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचा कालावधी जानेवारी ते जुलै हा काळ उत्तरायणाचा मानला जातो. उत्तरायण म्हणजेच देवांचा दिवस, दक्षिणायन म्हणजेच देवांची रात्र. लक्षात असू द्या, रात्र आणि दिवस. आता दक्षिणायन व उत्तरायण यामध्ये काय फरक आहे तर बघा, जेव्हा सूर्य मकर व्रतावरून उत्तर गोलार्धाकडे सरकताना दिसतो या काळाला उत्तरायण म्हणतात. दक्षिणायन म्हणजे जेव्हा सूर्य कर्क व्रतावरून दक्षिण गोलार्धाकडे सरकताना दिसतो तेव्हा दक्षिणायन सुरू होते. उत्तरायणाचा जो काळ असतो तो शुभ असतो. आता जो दक्षिणायनचा काळ आहे तो पितरांशी संबंधित आहे, कारण या काळात श्राद्ध, तर्पण, पितृ पूजन पण या काळात केले जाते. धर्मग्रंथानुसार हा दक्षिणायन हा देवांचा विश्रांतीचा म्हणजेच रात्रकाळ असतो. मग शुभ कार्य करण्यापेक्षा साधना, तपश्चर्या, आत्मचिंतन या गोष्टींना महत्त्व आहे. आपल्याला शुभ कार्य करायचे असेल, गृहप्रवेश, लग्न करायचे असेल तर मग बघा, आपण सर्वात अगोदर देवाचे आवाहन करतो. मग देवांची रात्रच सुरू आहे, मग देव झोपले आहे, मग कसे आपण शुभ कार्य करणार? हा साधा विचार आहे. म्हणून दक्षिणायनमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु तुम्ही देवांना प्रसन्न करण्यासाठी साधना, तपश्चर्या, चिंतन, जप, तप, व्रत, वैकल्य या काळात भरून करू शकतात. आता देव झोपले असते परंतु आपण साधना करत असतो. लक्षात असू द्या, साधना करणे हे खूप महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपण आज वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे तो म्हणजेच 21 जून
तर याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.